असं हे तेल आणि हळद लावून झाल्यानंतर मग चौकनाण व्हायचं. चौकनाण म्हणजे काय, याच पद्धतीने चौकामध्ये, कारण पूर्वीच्या काळी चौक असायचे किंवा मोठी मोठी अंगणं असायची, त्याच्यामध्ये 3-4 पाट मांडले जायचे. तिथे आत्ता म्हटल्याप्रमाणे मुलाचे किंवा मुलीचे आईवडील, म्हणजे मुलाचे आईवडील आणि म्हणजे मुलगा किंवा हे जे लग्न ठरलेली मंडळी असते, वधू किंवा वर, यांना बसवलं जायचं आणि तिथे त्यांना स्नान घातलं जायचं. त्याकरता त्या जे 4 पाट असायचे त्याच्याभोवती 4 तांबे ठेवले जायचे. त्या तांब्यामध्ये पाणी असायचं, त्यात सुगंधी द्रव्य म्हणजे अत्तर वगैरे घातलं जायचं आणि नंतर त्याला सुतवलं जायचं. म्हणजे 4ही तांब्यांना असं सूत बांधलं जायचं. असे 3, 5, 7 असे त्याचे वेढे घेतले जायचे. या कार्यक्रमात सुद्धा बायकांचा जास्त सहभाग असायचा. मग त्यांना तेल आणि हळद तर लावलेलीच असायची. मग प्रत्येकजण एक एक तांब्या त्यांना पाणी घालायचं, म्हणजे स्नान घालायचं. अशा तऱ्हेने ते चौकनाण व्हायचं. त्यावेळेला विनोद, मजा, नंतर गाणी म्हटली जायची. अशा तऱ्हेने अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम व्हायचा. लग्न म्हटलं की उत्साह तर असायचाच आणि उत्साह निर्माण करण्याचीच हे तैलहरिद्र रोपण किंवा चौकनाण हा त्यातला एक भाग असायचा.